पुणे शहरामधला सहकार खात्यामधला आजपर्यंतचा हा सर्वात मोठा भूखंड घोटाळा ठरण्याची दाट शक्यता आहे। बिल्डर, मनीष बिल्डर आणि रेडियंट बिल्डर यांची जी काही इन्व्हॉल्वमेंट आहे याच्याशी संबंधित आजची आपण पत्रकार परिषद घेतोय। कोंडव्यामध्ये सर्वे नंबर 13/1 ही 4.5 एकर जमीन आहे। 1988 साली या जमिनीचं दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने नोंदणीकृत साठेकत झालं। 2005 मध्ये ती जमीन खरेदी खात्याने त्यांनी विकत घेतली। आज रोजी सातबाऱ्याला दीनानाथ सहकारी गृहनिर्माण संस्था यांची नोंद आहे, परंतु त्याची 1 इंच जागा देखील त्याच्या सभासदांना आजपर्यंत मिळालेली नाही। त्या 4.5 एकरवरती ब्रह्मा बिल्डर, राजेश बिल्डर आणि रेडियंट बिल्डर यांनी मोठमोठे टॉवर उभा करून शेकडो कोटींचा अपहार केलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित चौकशी करून अहवाल देखील सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुपूर्द केलेला आहे। त्याच्याशी संबंधित आम्ही मार्च 2023 मध्ये तक्रार अर्ज केला होता। त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप घेतला त्या सगळ्या गोष्टींचा, परंतु आजपर्यंत त्याच्यावरती कारवाई झालेली नाहीये आणि त्यासाठी या विषयाचं कायदेशीर अंगाने आणि पोलीस यंत्रणेकडून इन्व्हेस्टिगेशन व्हावं। आमचा अंदाज असा आहे की 500 ते 600 कोटीचा हा भूखंड घोटाळा आहे, तो हजारो कोटींचा पण असू शकतो। आमचं असं म्हणणं आहे की पुणे शहरामधला सहकार खात्यामधला आजपर्यंतचा हा सर्वात मोठा भूखंड घोटाळा ठरण्याची दाट शक्यता आहे। आम्हाला कोणतेही वाईल्ड एलिगेशन कोणाच्या विरोधामध्ये करायचे नाहीत, परंतु ब्रह्मा बिल्डर, विशाल अग्रवाल यांच्या विरोधामध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु अद्याप त्याची FIR होऊन जे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे ते झालेलं नाहीये। तर आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की पुरावे सगळे नष्ट होण्याच्या आतमध्ये जर FIR होऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं आणि दोषींवरती जर कडक कारवाई झाली तर या निमित्ताने पक्षकारांना, दीनानाथ सहकारी संस्था गृहनिर्माण यांच्या सभासदांना न्याय मिळेल। तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटलाय का? कारण पोलीस आयुक्तांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही पोलीस आयुक्तांना त्या प्रकरणात भेटलाय का विशाल अग्रवालांच्या? मार्च 2023 ला आमची तक्रार आहे, तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करतोय। आम्हाला योग्य तो प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला। एवढ्यामध्ये मी पर्सनली भेटलेलो नाहीये, पक्षकार जे आहेत, कारण की वकील म्हणून माझा जो रोल आहे तो कोर्टापुरता मर्यादित आहे। यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, त्याच्यामुळे आम्ही नाईलाजाने ही पत्रकार परिषद पोलीस आयुक्त सध्या आता आम्ही 5 जण आहोत। 5 जण। टोटल किती मेंबर होते तुमचे? टोटल पहिले किती होते ते आता वडिलांनाच माहिती, कारण की ते सुरुवातीला 1980 ला झालेलं आहे ना ते प्रकार। त्यामुळे बिल्डर कोण होते त्यात? बिल्डर हेच ब्रह्मा, मनीष आणि हे रेडियंट बिल्डर, हे तीनच होते। अग्रवाल मधलं कोण होतं? अग्रवाल हा आपला विशाल अग्रवाल। त्या संदर्भात पोलिसांना भेटलाय? हा पोलिसांना पोलिसांना पोलीस स्टेशनला काय म्हटले ते म्हटले की बघू करू, टाळटाळचे उत्तर दिनांक 27 रोजी, मागच्या महिन्याच्या दिनांक 27 रोजी आम्ही सोनवणे साहेब, पोलीस निरीक्षक आणि क्राईम PI साहेब पाटील साहेब यांना भेटलो आम्ही। 2 तास त्यांनी आम्हाला बसून ठेवलं, सगळं तपशील आमच्याकडनं घेतलं, परंतु तक्रार आमची काय दाखल झालेली नाही। तुम्ही आता किती जण आहे? 5 जण? आम्ही 5 जण। टोटल किती मेंबर आहेत सोसायटीचे? टोटल सर सरेंडर झालेले जवळपास आहे ऑलमोस्ट। आणि हे बघा कसं आहे, 11 मेंबर किमान 100-200 मेंबर असतात। 11 मेंबर आहेत आता एवढे फ्लॅट आहे म्हणलं। 11 मेंबर। तुमची तक्रार फक्त 3-4 आहे का सगळ्यांची? नाही, आमची चौघांची। बाकीच्यांची का नाही? बाकीच्यांचे त्यांचं शेअर सरेंडर केलं ना त्यांनी चेअरमननी। असं आता आमचा शेअर आम्ही सरेंडर केलं। तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे? भेटू ना, अवश्य भेटू। आता एवढ्या 1 महिन्यापासून ते सगळं सुरू आहे, तुम्ही एवढं उशीर का केला? उशीर आम्ही का असं केलं की कारण काय होतंय की आम्ही सर प्रोसिजर वाईज, कारण आम्ही प्रथम पोलीस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन सोनवणे साहेब यांना भेटलो। त्याच्यानंतर आता आमचा पुढे जाण्याचा बी जायचं आहे। मला आमची तक्रार 156(3) ची आहे, त्यामुळं पहिलं पोलीस स्टेशनला जाणं आम्हाला गरजेचं आहे। तिथून काय होतंय, महिनाभर वाट बघून किमान ते काय करतायत काय नाही, नंतर आम्हाला CP साहेबांकडे जायचं। मागणी काय? गुन्हा दाखल व्हावा, बस त्यांचे अतिक्रमण केलेलं आहे ते डिमॉलिश व्हावं। किती बिल्डर आहेत? विशाल अग्रवाल आणि 12 मधल्याची ब्रह्मा एक्झुबरन्स म्हणून त्यांनी टावर बांधलेले आहेत, आमच्याच ह्याच्यात बनलेले, आणि 4 टावर बनले, 4 12 मधल्याचे, आणि 1 कोटी 1.25 कोटीला त्यांनी ते विकलेले आहेत। तुमच्या सोसायटीच्या जागेवर, आमच्या सोसायटी तुमच्या सोसायटीच्या कागदपत्रांवर, जागेच्या कागदपत्रांवर त्यांनी 18 करोडचं कर्ज घेतलं होतं। हे कसं काय मग शक्य झालं की मग सोसायटीतलं कोण त्यात सहभागी होतं त्या स्कॅम मध्ये, किंवा बँकेचे कोण सहभागी होतं, ह्यातलं काही आम्ही सांगू शकतो? इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला संशय आहे का मग?
नाही सर, असं कसं त्यासाठीच तर आम्ही केस दाखल इन्व्हेस्टिगेशन करतोय ना. आमचा भाग येतो आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ते करू शकतील ते सगळ्या गोष्टी. त्यांना राईट्स आहेत, त्यांना राईट्स सर ते. की स्टेट बँकमध्ये जाऊन प्रत्यक्ष चौकशी करणे वगैरे त्यांचं काम आहे. थँक्यू सर. थँक्यू.